मराठवाड्यात दुष्काळाचे चटके सगळ्यांना सहन करावे लागतात पण काही जण या दुष्काळाच्या धगीत अक्षरशः होरपळून निघतात। जालना जिल्ह्यातल्या गौदी वैतागवाडी या गावात दलितांचे तर या दुष्काळात अतिच हाल होत आहेत, कारण पाण्याची कमतरता तर सगळ्यांनाच आहे, पण आजही अस्तित्वात असलेल्या जातीभेदामुळे इथल्या दलित महिलांना गावाच्या विहिरीवर पाणी भरू दिलं जात नाहीये। इतकंच नाही तर पाण्याचा टँकर आला तरी ते पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये। या महिलांची भांडी ही फेकून दिली जातात आणि आता आम्ही पाणी कुणाकडे मागावं हा सवाल या महिलांनी उपस्थित केलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच मोठ्या थाटात साजरी झाली, पण दुसरीकडे सगळ्यांना समान हक्क असलेल्या पाण्यापासून सुद्धा या महिलांना दूर ठेवलं जात आहे। या महिलांच्या भावना नेमक्या काय आहेत ते जाणून घेतले आमचे औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी। दुष्काळामुळे मराठवाड्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्ती परेशान आहे, संकटात आहे। खऱ्या अर्थाने संकट ओढवलंय ते या दलित पददलित आदिवासी लोकांवर, कारण नेहमीच गावच्या मेहरबानीवर या पददलितांचं आयुष्य असतं आणि पाण्याच्या बाबतीतही तेच होते, कारण गावातील उरलेलं पाणी या ठिकाणी येईल आणि ते पाणी यांना भेटेल अशा पद्धतीची आशा या भिल्ल बायकांची आहे, आदिवासी बायकांची आहे। मी त्यांच्याशी बोलू, जाणून घेतो की त्यांची काय समस्या। आई, पाणी कसं भेटतं तुम्हाला? पाणी भेटत नाही। दोन दोन हांडे ते बी भरू द्या ना, तर नका भरू तुम्ही असे म्हणते तर काढून देते। बरं, इकडे टँकर येत आहे का? नाही येत इथून टँकर घेऊन नाही येत। मग काय, मग येतो आम्ही मागं फिरून। बर, गावात पाणी नाही भरू देत? गावात पाणीच नाही भरू देत ते लोक, आमचे भांडे फेकून देतात। बरं आहे, तुम्ही सांगा का भरू देत नाही? तुम्ही तिकडे हांडे रांगेत नाही लावत का? लावतो रांगेत, पण आमच्या हांड्यावर हांडे भरीत ते आणि खाली आमचं तसे तरी काम राहते साहेब। आणि मग आम्हाला राग येत, आम्ही येतो माग फिरून, मग चट बंद होत रिचून टाकते, ते सगळे भरून येते आणि मग आम्ही कवर उभा राहायचं साहेब। मग कुठे आहे पाणी? आणतो येऊन जाऊन येऊन आणतो। मला का चलणं होतं बाबा का काय होतं? पोरी सोरीला मारू मारू पाठीते मी पोरायला पाण्याला। मग कोणाचा आधार आहे, कोणाला मागवा पाणी? मग हे असे लोक करतात, मग काय करावं आपण? आपण बघू शकतो की कायम गावच्या मेहरबानीवर हा समाज जगत आलेला आहे आणि या दुष्काळातही अत्यंत बिकट अवस्था या पददलितांची आहे, कारण गावातलं पाणी उरलं तर या आदिवासी भागात येईल। आता तरी सरकारला दिसतंय का की आदिवासी आणि पददलित कशा पद्धतीने गावामध्ये जगतायत? व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, अंबड।